मी नाही राहू शकत प्रियंका, म्हणून मी ते घर सोडून तुझ्याकडे आलो कायमचा. आता मी इथे आल्यामुळे तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही, तसं खरंच काही नाहीये. मग तू त्या घरात मला परत जायला सांगू नकोस प्लीज. गॉड से दिस इज माय हाऊस. छोटंसं घर. कसं वाटलं? सुंदर, खूपच सुंदर. पण तुझ्या इतकं नाही. काय? कुठं काय? नाही, तुम्ही आता काहीतरी म्हणालात ना? मी? हो. कधी? आत्ता. आत्ता? हो. हा हा, मी म्हणालो की चल ना तुला घर दाखवतो. फोन उचलत नाहीये, SMS ला रिप्लाय देत नाहीये, घरी आलो तो घरी पण नाहीये. गेली कुठे ही? माझं एका मुलीवरती प्रेम होतं. दिसायला खूप सुंदर होती ती. तिचे माझ्यावर खूप प्रेम होतं. तिच्या घरच्यांना हे स्थळ मान्य नव्हतं. का कोणास ठाऊक, पण त्यांची इच्छाच नव्हती की तिने माझ्याशी लग्न करावं. मी तिच्या घरच्यांकडे गेलो, त्यांना सगळं समजावून सांगितलं. माझ्यापर्यंत मी सगळे प्रयत्न केले. शारदा, हे सगळं ते मला का सांगतायत? म्हणजे याचा अर्थ ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यापासून काही लपवू शकत नाही. पण मग मी काय करायला हवं? माझ्या आणि हर्ष विषयी त्यांना सगळं सांगायला हवं, पण तसं करणं कितपत योग्य आहे काहीच कळत नाहीये मला. उभं राहायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा नशिबाई मग धाडकन खाली पाडलं. पण हरलो नाही, हरलो नाही असं कसलो नाही. उभं राहिलो पुन्हा पुन्हा. आता पण घाण ठेवलं स्वतःला, घाण ठेवलं स्वतःला. पण तुझ्या बाबांची शाळा वाचवली. घाण ठेवलं स्वतःला त्या गुंडाकडे. अरे 36% व्याज नाही दिलं तर इथे गोळी घालणार, मला गोळी घालणार. पण हरलो नाही, हरलो नाही. खरं सांगायचं तर मला असं वाटतंय की तू इकडनं जाऊच नाहीस. रिअली आय मीन इट. मग खरंय. एक्सक्यूज मीनाक्षी, त्या फोनवरून आलेले सगळे नंबर्स आम्ही चेक करत आहोत. पांढरे साहेब, मला 2-3 दिवस द्या, आम्ही त्या गुन्हेगाराला नक्की अटक करू. आणि तोपर्यंत तुम्हाला जर प्रोटेक्शन वगैरे हवं असेल त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडणं हे माझ्याकरता जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत सगळी इस्टेट तुझ्या नावावर होत नाही तोपर्यंत तुझ्याकडे पैसा येणारच नाही. आणि जोपर्यंत तू ही केस जिंकत नाहीस तोपर्यंत ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर होणारच नाही. आणि त्यासाठी आधी ह्या प्रधान वकिलांना फोन लागायला हवा. त्यांचा फोन नॉट रिचेबल. चला चला, बॅग भरा आणि चालायला लागा. तुम्ही मला या घरात ना हाकलताय? तसं समज हवं तर. पण चला आता निघ. ठीक आहे, निघते मी. या घरात कोणी नाहीये माझं. मानसी, काय बोलला तिला तुम्ही? मी जे बोललो ते अगदी योग्य बोललो. त्याशिवाय वठणीवर येणार नाही. खरं तर खूप आधी बोलायला हवं होतं मी.